काही सरकारी विसरलो गेले काही दिवसापासून न्याय मागणीच्यासाठी दुर्दैवानं तुम्हाला संघर्ष करण्याची आज वेळ आलेली आहे. शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्राच्या प्रशासनाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना सन्मानाने जगण्याची भूमिका ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि ती घेतल्याच्या नंतर समाजाची सेवेची जबाबदारी आहे. शिक्षकांच्या माध्यमातून ज्ञानदानाची असेल, शासकीय ऑफिसमध्ये काम करणारा चतुर्थ किंवा तृतीय श्रेणीचा कर्मचारी असेल, त्याच्यामार्फत प्रशासकीय सेवेचं काम असेल, जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे. आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये ते शैक्षणिक क्षेत्र असो, प्रशासकीय क्षेत्र असो, तिथे जर असतो त्याला सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायला असावी. आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला. तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा 1980-81च्या साली असंच कर्मचाऱ्यांनी, शिक्षकांनी, शिक्षकेतरांनी महाराष्ट्रात एक आंदोलन केलं. वेळेस दिवस ते आंदोलन चाललं. त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडं बघायची भूमिका घेतली. मागणी काय होती? मागणी ही होती की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने द्यावं. आणि ती मागणी काही मान्य झाली नाही. सुदैवानं राज्य चालवण्याची जबाबदारी माझ्याकडे राहिली. आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल. आणि ते आज अखेर पाळले गेलेले आहे. आता हा धोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला आणि राबवला. आज त्याच राज्यामध्ये मला समजत नाही की सफा अनुदान ही काय भानगड आहे. तुम्ही वेतन द्यायचं, कष्टाची किंमत द्यायची, तर सफाई का? आणि ती सफाने द्यायची, ती मान्य केल्याच्या नंतर त्यासंबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायची. तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कचऱ्याच्या पेटीत टाकण्यासारखा आहे. आणि म्हणून राज्याची जबाबदारी आहे जे द्यायचं आणि देणं गरजेचं आणि योग्य हे फटक्याच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही. आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष करताय. राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक नवी पिढी घडवणारा घटक आज पावसामध्ये, चिखलामध्ये इथं बसतो आणि ती वेळ त्याचं येते हे महाराष्ट्राला सोडवणारं नाही. आम्हाला आज
राज्य त्यांच्या हातामध्ये आहे. आणि काल मला रोहित सावरांच्याकडनं समजलं की राज्याचे मंत्री येत आहेत. मला असं वाटतं की मंत्री येत आहेत, ठीक आहे, चर्चा करतील, प्रश्न सोडवतील, पण प्रश्न अद्याप सुटलेला नाही. याचा अर्थ आहे की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की बाकी कुणाच्याही बाबतीत कोणाची काही तक्रार असली तर त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची महाराष्ट्राची पिढी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतःकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ घेऊन देऊ नका. लवकरात लवकर जो 24 ऑक्टोबरचा जी काही तुम्ही ऑर्डर काढली ती फोकल ऑर्डर ठेवू नका. त्यासाठी काय 1000-1200 कोटी लागतील, मला आकडा नक्की माहिती नाही, 1100. त्याची तरतूद करा, त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या प्रकारचा इतिहास घडवा. हा आग्रह आम्ही लोक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू. मला असं वाटतं की हा तुम्हा सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळे त्यांना याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या संबंधाची आग्रही भूमिका मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी घेतली जाईल. यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला, मला सूचना आली. निलेश लंके माझ्याकडे आले होते, म्हणजे काय करणार ते सांगितलं. किंवा माझा फाळणेर तालुका, माझा मतदारसंघ, फाळणेरचं वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त आहे. काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक आज उन्हाळ्याचा पावसाचा विचार न करता संघर्षाला बसलं असते तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे. मी जाणार आहे ते सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदा लावून मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे. ही भूमिका त्यांनी केली, त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपण अपेक्षा करूया की लवकरात लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज उद्या काही आज बैठक आहे. बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर जी.आर करायला अर्थ खात्याकडे जावं लागतं, सामान्य प्रशासनाकडे जावं लागतं. त्याच्यासाठी थोडा वेळ गेला तर म्हणे आणखी 1 दिवसापेक्षा जास्त नाही, या 1 दिवसाच्या आतच हे करावं. यासाठीच मी हा शब्द त्या ठिकाणी वापरला. तुम्ही काही चिंता करू नका. प्रशासनाचं मला थोडं समजतं. आयुष्यामध्ये आज महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राची विधान परिषद, देशाची लोकसभा आणि देशाची राज्यसभा या सगळ्या संस्थेमध्ये गेली 56 वर्ष मी सतत आहे. आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका. कसा निर्णय घ्यायचा असतो, कशी तरतूद आणायची असते आणि तुम्हाला ती कशी द्यायची असते ते मला कुणी शिकवायची गरज नाही. ते फरदाच पडेल यासाठी आमचा आग्रह राहील एवढं सांगतो आणि आपल्याला लागेल. धन्यवाद पवार साहेब. सगळ्या शिक्षकांनी कोणतीही काळजी करू नका. आता बाण तीरातून सुटलेला आहे, डायरेक्ट विधान भवनात जाऊन लागणार आहे. आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे, परंतु इथनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही. आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोहोचेल लगेच. ओके, धन्यवाद. आम्ही निर्णय साहेब किती संकट येऊ देत, परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमच्या बांधव शिक्षक बंधू भगिनी जागचा हलणार नाही. किती संकट येऊ देत. आपण आलात
आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या. दादा पण होते. दादा जवळजवळ 2 वाजेपर्यंत झोपले नाहीत. 2 वाजता झोपले आणि परत 4ला आवरून परत इथे येऊन बसले. म्हणजे काम कसं करायचं असतं हे दादानी शिकवलंय. आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची 100% खात्री आहे. साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. तर शिक्षकांच्या या आंदोलनामध्ये स्वतः शरद पवार आता सहभागी झालेले होते आणि त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. लवकरात लवकर हे काम होईल याची दक्षता घेतली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर काय नेमका निर्णय होतो आहे तो बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि GR आल्याशिवाय इथून निघायचं नाही, उठायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा राज्यातल्या प्रशासनानं प्रत्येक घटकाला सन्मानानं जगण्याची संधी दिली पाहिजे. भावी पिढी घडवणारा हा घटक आहे आणि त्यामुळे त्यांच्या कष्टाची किंमत अशी टप्प्याटप्प्यानं का दिली जाते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.